स्पर्धा परीक्षा आल्या धोक्यात, IAS बनला डमी अधिकारी, भरतीत 1 नंबर पण उमेदवार मात्र खोटा. चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स काय आहे हे प्रकरण. संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा आणि आपल्या चॅनलच्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला सुद्धा विसरू नका. चला पाहूया ही इन डिटेल बातमी. दुसऱ्याच्या जागी दिली परीक्षा, IAS अधिकारी निलंबित झालेला आहे. हिमाचल प्रदेश मधला हा प्रकार आहे मित्रांनो. 13 डिसेंबर 2024ला उत्तर प्रदेशातील नोएडा येथे नवीन तन्वर हा गाझियाबाद येथील गोविंदपुरम येथील लिपिक भरती परीक्षेला बसण्यासाठी आला होता मित्रांनो. ही परीक्षा IBPS क्लर्कनं भरली होती आणि तो अमित सिंगच्या जागी पेपर देताना त्याला अटक करण्यात आली. तो IAS अधिकारी होता आणि एक लिपिक अमित सिंगच्या जागी तो लिपिक पदासाठी परीक्षा देण्यासाठी आला होता आणि त्याच्यावर ही कारवाई झालेली आहे. हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारनं ही मोठी कारवाई केलेली आहे. म्हणजे UPSC परीक्षेमध्ये IAS पद मिळवलेला उमेदवार जर IBPSच्या क्लर्क भरतीमध्ये बसत असेल तर त्यावरूनच तो संशय दाट निर्माण होतो. म्हणूनच CBIने अमित सिंगच्या जागी जो पेपर देताना नवीन अनवर जो आहे त्याला अटक केलेली आहे. तर यानं उत्तर प्रदेशमध्ये नोएडा येथे ही परीक्षा देण्यासाठी तो गेला होता. अशीच एक दुसरी बातमी वन विभागाच्या अनुषंगानं आहे. वन विभागामध्ये भरतीमध्ये सुद्धा हेच प्रकरण झालेलं आहे मित्रांनो. भरतीमध्ये पहिला आला मात्र धावण्यासाठी डमी पाठवला. याचा अर्थ काय? वन विभागाच्या वतीने जी सरळ सेवा भरती प्रक्रिया 2023ला राबवण्यात आली होती त्याच्यामध्ये परीक्षा मात्र तो पास झाला. तो स्वतः जाऊन परीक्षा देऊन आला. परीक्षेमध्ये सुद्धा त्याला चांगले गुण पडले. मात्र त्यानं जे फिजिकल परीक्षा होते त्याच्यामध्ये धावण्यासाठी त्यानं एक डमी उमेदवार पाठवला आणि तो डमी उमेदवार पाठवला. त्यानं 80 पैकी 70 गुण मिळवले. त्याचं नाव होतं बादल उर्फ गुड्डू राजपूत. आणि याच्यामध्ये या दोघांच्या विरोधात म्हणजे जो लिपिक विकास प्रकाश भागवत आहे यानं याला डमी उमेदवार म्हणून पाठवलं आणि त्यामुळं तो सापडला गेला. 2 महिन्यातच हे प्रकरण उघडकीस आलं. संपूर्ण रिझल्ट लागल्यावरती कळालं होतं की हा पहिला आला होता, कारण फिजिकलमध्ये 80 पैकी 70 गुण याने मिळवलेले होते आणि लेखी परीक्षासुद्धा तो चांगल्या गुणानं पास झाला होता. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. दोघांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. अशा जर परीक्षांच्या प्रकार होत राहिले तर खरंच स्पर्धा परीक्षा धोक्यात येणार आहे का? तुम्ही कमेंटमध्ये मला हे कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.